परदेशात जाऊन शिकण्याचं स्वप्न तर खूप आहे, पण पैशांची चिंता सतावते. मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आता परदेशातील शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमातींच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना 2026-27 जाहीर केली आहे. एकूण 40 विद्यार्थ्यांना जगातल्या टॉप विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा PhD करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तर यात काय काय मिळणार? तुमचे शिक्षण शुल्क, राहण्याचा आणि खाण्याचा खर्च, विमान तिकीट, विजा फी आणि अगदी आरोग्य विमा सुद्धा सरकार भरणार आहे. आता तुम्ही म्हणाल, यासाठी पात्रता काय आहे? पहिलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे. तुमची वयोमर्यादा 35 ते 40 वर्षापर्यंत असली पाहिजे आणि तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख पर्यंत असलं पाहिजे. पात्र विद्यार्थी न मिळाल्यास 10 लाखापर्यंत सवलत मिळेल. QS वर्ल्ड रँकिंगमध्ये 300च्या आत असलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळालेला असावा आणि TOEFL किंवा IELTS सारखी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून तुम्हाला fs.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन त्वरित अर्ज करायचा आहे. योजना तर उत्तम आहे, पण तुम्हाला काय वाटतं? सरकारची ही मदत पुरेशी आहे की प्रक्रियेत अजून सुलभता हवी? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.